पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे मध्य रेल्वेचं अत्यंत व्यस्त आणि गजबजलेलं ठिकाण. रोज लाखो प्रवाशांची होणारी गर्दी, लांबच लांब रांगा आणि अपुऱ्या प्लॅटफॉर्ममुळे होणारी धावपळ. तुम्हीही कधी ना कधी हा अनुभव नक्कीच घेतला असेल, बरोबर? पण आता पुणेकरांना या रोजच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळणार आहे. कारण केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते रेल्वे पुनर्विकासाचा आणि रिमॉडेलिंग प्रकल्पाची भव्य पायाभरणी करण्यात आली आहे. येत्या काही वर्षात पुणे रेल्वे स्टेशनचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणार असून त्याचं रूपांतर एका भव्य मेगा टर्मिनस मध्ये होणार आहे. सुमारे 600 कोटी रुपयांच्या या ऐतिहासिक प्रकल्पामुळे नक्की काय बदल होणार आहे, रेल्वेचा प्रवास कसा असणार आहे आणि याचा थेट फायदा तुम्हाला कसा होणार, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे जंक्शन हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं आणि गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे. 1858 मध्ये सुरू झालेल्या या स्थानकाचा राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत खूप मोठा वाटा आहे. हे स्थानक मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांना जोडतं. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आणि प्रवाशांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे येथे वाहतूक कोंडी आणि गर्दीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुणे जंक्शनचे आधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच पुणे स्टेशनचा पुनर्विकास प्रकल्पाची संकल्पना आता आकारास आली आहे. तर हा मोठा बदल नेमका का केला जातोय हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला पुणे स्थानकाची आजची परिस्थिती जाणून घ्यावी लागेल. पुणे हे केवळ विद्येचं माहेरघर नाही, तर मोठे औद्योगिक आणि IT हब आहे. यामुळे दररोज 1.5 लाखांपेक्षा जास्त प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात, ज्यामध्ये विद्यार्थी आणि नोकरदारांची खूप मोठी संख्या आहे. सध्या इथे दररोज 200 पेक्षा जास्त गाड्यांची ये-जा असते. पण एवढ्या मोठ्या संख्येसाठी आज फक्त 6 प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत आणि त्यालाही केवळ 2च प्लॅटफॉर्मवर 22 डब्यांची मोठी एक्सप्रेस थांबू शकते. उर्वरित प्लॅटफॉर्म लहान असल्यामुळे अनेक मोठ्या गाड्यांना स्टेशन बाहेर आउटरलाच थांबवून ठेवावे लागतं. त्यामुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ वाया जातो. तसंच स्थानकात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी फक्त 2च मार्ग उपलब्ध आहेत. पुण्याची लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढत आहे ते पाहता ही जुनी व्यवस्था आता अपुरी पडू लागली आहे. म्हणूनच रेल्वे प्रशासनाने स्थानकांची क्षमता थेट दुप्पट करण्याचा हा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या मेगा प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा टप्पा म्हणजे स्थानकावर होणारी नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती. सध्याच्या 6 प्लॅटफॉर्म मध्ये आता आणखी 6 नवीन प्लॅटफॉर्म जोडले जाणार आहेत. म्हणजेच रेल्वे स्थानकावर आता प्लॅटफॉर्म क्रमांक 7 ते 12 असे नवीन 6 प्लॅटफॉर्म तयार होतील, ज्यामुळे एकूण प्लॅटफॉर्मची संख्या ही 12 होईल. पण रेल्वे एवढ्यावरच थांबलेली नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3, 4, 5 आणि 6 ची लांबी देखील मोठ्या प्रमाणावर वाढवली जाणार आहे. या वाढीव लांबीमुळे आता पुणे स्थानकावर 24 ते 26 डब्यांच्या महाकाय एक्सप्रेस गाड्या अगदी सहजपणे हाताळता येतील. जेव्हा जास्त डब्यांच्या गाड्या थेट प्लॅटफॉर्मवर लागतील तेव्हा एकाच वेळी हजारो प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल आणि गाड्यांचा खोळंबा पूर्णपणे थांबेल. स्टेशनवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वेने प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गाचा एक मोठा प्रश्न सोडवला आहे. सध्या असलेल्या 2 प्रवेशद्वारांवर प्रचंड ताण येतो. म्हणून आता RB मिल रोडच्या बाजूने स्थानकासाठी एक नवीन आणि 3रे प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. हे केवळ साधे प्रवेशद्वार असणार नाही, तर तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक तिकीट बुकिंग ऑफिस, सुसज्ज प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग रूम आणि प्रसाधन गृहाची व्यवस्था केली जाईल. या नवीन प्रवेशद्वारामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. यासोबतच जुन्या आणि नवीन प्लॅटफॉर्मला एकमेकांशी जोडण्यासाठी एक भव्य स्काय वॉक आणि तब्बल 6 मीटर रुंदीचा नवीन पादचारी पूल बांधला जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना डोक्यावर सामान घेऊन एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. पुणे स्टेशनवर अनेकदा लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या एकाच ट्रॅकवर असल्यामुळे गाड्या उशिराने धावतात. या समस्येचे कायमचे निवारण करण्यासाठी या प्रकल्पात वाहतूक विभाजनाचे एक उत्तम मॉडेल तयार केले गेले आहे. यासाठी 2 नवीन अप अँड डाऊन R&D लाईन्स बांधण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गाड्यांची गती वाढेल. तसेच हडपसर ते घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स पर्यंत एक 3री रेल्वे मार्गिका टाकली जात आहे. या स्वतंत्र 3ऱ्या लाईनमुळे उपनगरीय लोकल रेल्वे आणि लांब पल्ल्याचा एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी होईल, ज्याचा थेट आणि मोठा फायदा हा रोज लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना होणार असून लोकलच्या फेऱ्या अधिक वेळेवर होतील. पुणे रेल्वे स्थानकाचा हा कायापालट केवळ वरवरचा नाही,
तर रेल्वेच्या मुख्य नियंत्रण प्रणालीमध्ये क्रांतिकारी बदल केला जात आहे. पुणे स्थानकाचे सध्याचे रेल्वे कार्यान्वय हे जुन्या पद्धतीवर चालते, जे बदलून आता तिथे पूर्णपणे डिजिटल असलेली अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिकल इंटरलॉकिंग प्रणाली बसवली जात आहे. यामुळे रेल्वेची सिग्नल यंत्रणा अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल. या तांत्रिक सुधारणामुळे आणि घोरपडी येथे उभारल्या जाणाऱ्या नवीन कोचिंग डेपो, आळंदी येथील टर्मिनल आणि फुरसुंगी येथील 5 नवीन स्टॅबलिंग लाईन्समुळे पुण्याची रेल्वे क्षमता प्रचंड वाढणार आहे. माल वाहतुकीसाठी 7 फ्रंट लाईन्स आणि 17 स्टॅबलिंग लाईन्स देखील बनवल्या जाणार आहेत. या सर्व अद्ययावत सोयींमुळे पुण्यातून आणखी 20 नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे, ज्यामुळे पुणेकरांना देशातील इतर शहरांमध्ये जाण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या संपूर्ण पुनर्विकासाचा अंतिम केंद्रबिंदू हा सामान्य प्रवासीच आहे. नवीन आणि विस्तारलेल्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी उन्हा पावसापासून संरक्षणासाठी उत्तम शेड्स, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसे पंखे आणि रेल्वेचे अचूक अपडेट्स देणारे डिजिटल इंडिकेटर्स लावले जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सणासुदीच्या काळात किंवा गाड्यांना उशीर झाल्यास प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी एक विशेष पॅसेंजर होल्डिंग एरिया म्हणजेच प्रवासी विश्राम कक्ष तयार केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभं न राहता सुरक्षित जागी थांबता येईल, ज्यामुळे स्थानकावरील सुरक्षितता आणि स्वच्छता दोन्ही राखणं सोपं होईल. थोडक्यात सांगायचं तर आगामी काही वर्षात पुणे रेल्वे स्टेशन हे केवळ गाड्या पकडण्याचं एक ठिकाण न राहता जागतिक दर्जाच्या सुविधांसाठी सज्ज असलेलं एक अत्याधुनिक मेगा टर्मिनस म्हणून नावारूपास येणार आहे. सुमारे 600 कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीमुळे पुण्याच्या विकासाला आणि दळणवळणाला एक नवी गती मिळणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास हा अधिक सुरक्षित, सुलभ आणि अत्यंत सुखकर होईल, यात काही शंका नाही. तुम्हाला पुणे रेल्वे स्थानकाचा हा नवा मेगा प्लॅन कसा वाटला? या सुधारणामुळे प्रवाशांचा त्रास खरोखरच कमी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.